गुड मॉर्निंग गाईज. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डायबिटीज हा भारतामध्ये एक साथीच्या आजारासारखा वाढत आहे. सध्या भारत ही मधुमेहाची राजधानी आहे. याच्याच विरुद्ध लढा म्हणून माधोबागने उभं केलेलं कॅम्पेन जे आहे डायबिटीज रिव्हर्सल. आज आपण मिस्टर पालकर यांच्यासोबत आहोत आणि त्यांच्या डायबिटीजची हिस्ट्री आपण थोडक्यात जाणणार आहोत आणि त्यांची जर्नी मधून आपण शिकूयात की आपण कुठल्या कुठल्या गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत. सर, तुम्ही सांगा की सुरुवातीला तुम्हाला डायबिटीज डिटेक्ट झाला, लेटेस्ट तुमचा HbA1c काय होता? तेव्हा 7.3 होता. 7.3 HbA1c पासून आता किती आहे लेटेस्ट? तर माझा 5.8 आहे. 5.8 HbA1c आहे. तर या दरम्यान कुठलीही ॲलोपॅथिक औषधं खाल्ली तुम्ही? नाही. तर कुठलीही शुगरची ॲलोपॅथिक औषधं त्यांनी खाल्लेली नाही आहे. या दरम्यान मागच्या 1-2 महिन्यांमध्ये तुमचं टोटल वजन किती कमी झालं? म्हणजे जेव्हा मी इथे आलो तेव्हा माझं वजन 69.3 होतं. आता मी वजन केलं 60.8 वगैरे. तर अप्रॉक्सिमेटली 9 किलो वजन त्यांचं कमी झालेलं आहे. पहिल्या दिवशी साखर किती होती आठवते? 276. ओके. आणि आता लेटेस्ट काल जी शुगर चेक केली 116. 116. सध्या त्यांचे HbA1c 5.8 विच इज व्हेरी गुड इन कंट्रोल. त्यानंतरच आपण डिसिजन घेतलेलं आहे की आपण GTT साठी जाणार आहोत आणि GTT मध्ये आज सकाळी फर्स्ट ब्लड दिलेला आहे. त्यानंतर आपण 75 ग्रॅम ऑफ ग्लुकोज पावडर विथ 300 ml ऑफ वॉटर असं मिक्स करून त्यांना आपण देणार आहोत. तर मी तुम्हाला सांगतो की प्लीज तुमचं हे शेक रेडी आहे, तर तुम्ही हे शेक घ्या. आणि आता 300 ml आपण जो शेक आहे तो घेतलेला आहे. आपण 1 तासानंतर पुन्हा शुगर चेक करणार आहोत आणि त्याच्या पुन्हा 1 तासाने शुगर चेक करणार आहोत. तर आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत की आम्हाला विश्वास आहे की तुम्ही मधुमेह मुक्त नक्की होणार. धन्यवाद. नमस्कार. आपण मागच्या वेळेस पालकर सरांची GTT आपण केलेली होती. तर GTT सरांनी जी आहे ही पास केलेली आहे आणि ते सध्या मधुमेह मुक्त झालेले आहेत. तर आपण GTTचा एक छोटासा रिव्ह्यू घेऊया सरांकडून की त्यांचं ती प्रोसेस कशी होती आणि त्यांना रिझल्ट कसे वाटले. सो लास्ट टाइम आम्ही GTT टेस्ट केली. त्याच्यामध्ये ग्लुकोज वॉटर मी ड्रिंक केलं बिफोर द टेस्ट. त्याच्यानंतर आम्ही 1 तासाने परत हे केलं टेस्ट केली. तर माझी शुगर 120च्या आसपास होती आणि नंतर परत 1 तासाने आम्ही वॉक घेऊन वगैरे आलो तर शुगर 72.3 पर्यंत माझी आली. सो डायबिटीज रेंज आहे. येस, ग्रेट. सो 75 ग्रॅम ऑफ ग्लुकोज घेतल्यानंतर 2 तासामध्ये 72 फक्त साखर त्यांच्या शरीरामध्ये होती. याचा अर्थ त्यांचं इन्सुलिन प्रोडक्शन जे आहे व्यवस्थितरित्या झालेलं आहे. तुम्ही कल्याण डोंबिवलीतल्या डायबिटीसच्या रुग्णांना काय मेसेज देऊ शकता? हे विदाऊट म्हणजे मेडिकेशन म्हणजे आपल्या ॲलोपॅथीच्या औषधं आपल्याला कंटिन्यू घ्यावी लागतात. परफेक्ट. हां, तर त्याच्यामध्ये आपण रिव्हर्स करतो डायबिटीज. त्याने फक्त आपण डायबिटीज सरप्रेस करतोय, रिव्हर्स होतो त्याच्यामध्ये. सो हे चांगली एक ट्रीटमेंट आहे. तर सरांनी छान मेसेज दिला की आयुष्यभर ॲलोपॅथिक औषध खाण्यापेक्षा तुम्ही काही महिने व्यवस्थित डिसिप्लिन मध्ये राहिला तर तुम्ही या मधुमेहामधून सुटू शकता आणि तुम्ही मधुमेह मुक्त होऊ शकता. तर जर आपल्याकडे कोणी असे मधुमेहाचे रुग्ण असतील तर डेफिनेटली तुम्ही माधोबाग डोंबिवली MIDC क्लिनिकला संपर्क साधू शकता. धन्यवाद.